विठू माऊली, माझी विठू माऊली, माझी विठू माऊली, माझी विठू माऊली. रामकृष्ण हरी. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ तुकाराम. तुका केवडा केवडा केवडा, तुका आभाळा येवढा येवढा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय. माऊली देहूमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान सुरू झालेलं आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या वारीला तुकोबांना आणि ज्ञानोबांना घेऊन जाण्याची परंपरा आहे. तुकाराम महाराजांच्या वंशजांनी हा पालखी सोहळा सुरू केला आणि छत्रपती संभाजी महाराजांनी या वारीला परकीय आक्रमणांपासून वाचवले आणि तेव्हापासून ही परंपरा अखंड राहिली. वारकरी आणि धारकरी यांची एकत्रित वारी झाली ती याचमुळे. चला तर मग तुकोबारायांसोबत आपण सुद्धा या वारीमध्ये सहभागी होऊ. जय हो. आषाढी कार्तिकेला भक्त येती वारीला. माहेरी अशी गोष्ट आहे की तिची ओढ इथे जमलेल्या प्रत्येक तायांना असते, हो की नाही? असतं की नाही? पण आता पंढरीची सुद्धा ओढ लागलेली आहे. तर जाणून घ्या ह्या तायांच्या काय भावना आहेत आणि त्यासाठी मी ताईला इथे विनंती करतो की ताई इथे यायचे. ये बरं. ताई तुझं नाव सांग. माझं नाव लता बाप्पू जगताप. हां माझं माहेर कामरे, हां बोर तालुक्यात. हां. आणि सासर सुपे, सासवड सुपे. बरं तू वारीला जाते? वारीला नाही गेले मी, हां. पण माझी वारी माझे आई वडील, सासू सासरे. सासू सासरे, वा क्या बात आहे. काय सांगशील माहेरची आठवण? माहेरची आठवण म्हणजे अशी आहे की मी लहान होते. अच्छा, लहानपणी लहान होतीस. हा लहानपणी लहानच असतात. मला धिंगा मस्ती जास्त लागायची. हां आमच्या दारात एक असं वडाचं झाड होतं, त्याला पारुंब्या होत्या. हां तर म्हणायचे त्या पारुंब्याला कधी झोका घ्यायचा नाही बरं का. म्हणजे नाही घेणार अण्णा, आम्ही घेणार पण नाही झोका. मी घेतला की माझे भावंड पण घेतील ना माझं बघून. तर ते गेले असे एक दिवस कामाला गेले. तर तेव्हा आम्ही आपलं भावंडांना घेतलं आणि गेले झोका खेळायला. खेळता खेळता पडले, हात एवढा सुजला. अरे बापरे. मग आता पप्पा आले दुपारचे जेवायला. हां आल्यावरती मला म्हणले, बाळा काय झालं काय झालं? म्हणलं मला पप्पा काहीतरी चावले. सांगायचं कसं, मारत येतील म्हणून सांगितलंच नाही. म्हणलं पप्पा मला काहीतरी चावले. आता ते घाबरले. आता काय करायचं हिला कुठं न्यायची? त्यांनी मला दवाखान्यात नेलं. आता दवाखान्यात नेसतोपर्यंत तरी पण मी काय बोलले नाही त्यांना, नाही का. तिथं नेल्यावर आता काय करायचं? तर वडिलांना तर खरं सांगितलंच पाहिजे. आपल्याजवळ एवढे दवाखान्याला पैसे पण नाहीत द्यायला, नाही का. आणि मग मी पप्पांना म्हणलं, पप्पा मी आहे ना पडले, मला काही चावलं बिवलं काय नाही, मला मग तुमच्या मामांकडे घेऊन जा. तेव्हा माझे पप्पा मला तिथं एवढे ओरडले नाही का, पण परत त्यांना पण माया वाटली. म्हणजे त्यांनी मला असं उचललं, गाडीत ठेवलं आणि घेऊन गेले. खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलून माहेरच्या आठवणीमध्ये. ताई तुझं नाव सांग. माझे नाव शिवानी संदेश थोपटे. हां. माहेर माझे कुठलं? माहेर भोसलेवाडी आणि सासर जेजुरी. माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या डोळ्यासमोर? माझे आई वडील. आई वडील. हो. काय सांगशील आई वडिलांबद्दल? आई वडिलांबद्दल असं सांगणं की आम्ही 5 जणी बहिणी आणि 6वा भाऊ आहे. हां त्याच्यानंतर ना 2 बहिणींचं लग्न झाल्यामुळे माझे वडील एक्सपायर झाले. आणि तिथून नंतर ना आईचा एकटीचा प्रवास चालू झाला. त्यामुळे मला पुढचं शिक्षण पण करता नाही आलं. आईने खूप कष्ट केले, खूप कष्ट करून लोकांच्या शेतात जाऊन कामधंदा करून आमचं शिक्षण केलं. आम्ही 5ही बहिणी चांगल्या घरी, म्हणजे असे चांगले मुलं. आमच्या आईने का नाही अशी परिस्थिती म्हणजे मोठं धन दौलत वगैरे काहीच बघितलं नाही. पण जे जावई पाहितले ना ते सगळे निर्व्यसनी आणि तिच्या मुलींना सुखात ठेवतील असे पाहितले. वा खूप सुंदर. आणि वारीमध्ये जाणं होतं? वारीला जाणं म्हणजे मी लहानपणापासूनच, म्हणजे मी जन्मले ना तशी मी देवाची दासच आहे. म्हणजे लहानपणापासून मला असं बाहेरच म्हणजे ते नॉनव्हेज वगैरे तसलं मी काही घेतलेलं नाहीये. लहानपणापासून देवाची गोडी आहे. आणि पण आमच्या घरी आईच्या इकडे कोणाला आवडत नव्हतं, तरी सुद्धा मी लपून छपून ना भजनाला कीर्तनाला जायचे लहानपणी. मला लहानपणापासून गायनाची ह्याची खूप आवड. मग असं अभंगातला एखादा पहिला मुखडा येतो? राधा राधा करी बासरी,
राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. वाव. भेट तुझी रे युगा युगाची, भेट तुझी रे युगा युगाची, साथ दे मज शतजन्माची, साथ दे मज शतजन्माची, मिलनाची अशांतरी, मिलनाची अशांतरी, कृष्ण येता झाली बावरी, राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. वा, खूप सुंदर. खूप छान वाटलं तुझ्याबरोबर बोलून, तुझ्याबरोबर माहेरच्या आठवणींमध्ये जाऊन. माऊली, या माहेरच्या ह्या अशाच गोड आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या वारीच्या पुढच्या प्रवासाकडे. राम कृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. बरं, मला सांगा तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही भिवंडीवरून. भिवंडीवरून आलेले आहात. किती वर्ष झाली तुम्ही ही वारी करता? मी माझ्या याच्यामध्ये 7 वर्ष झाली. मला 7 वर्ष प्रत्येक झाली. वारीला येत असतो. अच्छा, मला ह्या ताईला विचारायचंय, ताई तू किती वर्ष वारीमध्ये जातेस ताई? हा, तुझं पहिलाच वर्ष. हा, ताई किती वर्ष? ताई माझ्याशी बोल ना ताई. हा, ताई किती वर्ष तू वारीला जातेस ताई? हा? म्हणजे 1 वर्ष वर्ष. जाते असं सांगते ती. 1 वर्ष जाते असं सांगते ती. अरे क्या बात आहे. ओहो, हसते बघा. प्रश्न असा आहे की आषाढी एकादशीला सगळ्या ज्या वाऱ्या निघतात ती वारी शेवटी कुठे येते? पंढरपुरात. हे बरोबर उत्तर आहे. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे आमच्याकडून 16 सख्यांचा कडून तुम्हाला. रामकृष्ण हरी. काठी उघडा ज्ञानेश्वरा हा अभंग कोणी रचला? संत मुक्ताई. हे बरोबर उत्तर आहे. तर जोरदार टाळ्या. 16 सख्यांचा कडून तुम्हाला ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती, ही भेटवस्तू. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुमचं. रामकृष्ण हरी. आळंदीचं आधीचं नाव माहितीये तुम्हाला? आळंदीचं आधीचं नाव अलंकापुरी. बरोबर आहे. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. तर मराठीच्या 16 सख्यांचा तर्फे तुला ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती, ही भेटवस्तू मिळते तुला. क्या बात आहे. रामकृष्ण हरी. तर आपल्या महाराष्ट्रातील 5 संतांची नावं सांगा. संत. ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, हा, संत गोरखनाथ, हा. संत सोकोबा महाराज. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. आणि प्रश्नाचं उत्तर तू बरोबर दिलेलं आहे. त्यामुळे 16 सख्यांचा कडून ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती, ही भेटवस्तू आम्ही तुम्हाला देत आहोत. खूप खूप अभिनंदन. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, आपण वारीच्या प्रवासाला तर निघालेलो आहोतच, पण ह्या वारीच्या प्रवासाला निघत असताना या सगळ्या सख्या ज्या इथे आपल्या जमल्या आहेत, ज्या सगळ्या ताया इथे जमलेल्या आहेत, त्यांची सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला 16 सख्यांचा हा सोहळा इथे साजरा करायचा आहे. चला तर मग या सगळ्या तायांबरोबर आपण 16 सख्यांचा साजरा करूया. आणि त्यासाठी आपण या तायांसोबत काही खेळ खेळणार आहोत. कोण कोण होणार आहे? हुकमाची राणी हात वरती करा. हात वरती करा. आता सगळ्या जणी हो म्हणतायत तुम्ही. मगाचपासून चाललं होतं, चला ना लवकर, पाय दुखतायत, हे करतायत, आमच्यावरती ओरडल्या. हे असं असतं, सगळ्या सख्या जमल्या ना की असं असतं. हा, चला तर मग या मजेशीर खेळायला आपण सुरुवात करूया. तुम्ही तयार आहेत ना? चला मग. खेळाचं नाव काय? ए गप, माझाच पहिला कप. मला कशाला ओरडते ए गप म्हणून? ए गप, माझाच पहिला कप. हातामध्ये पेपर कप आहे, तो असा डोक्यावरती ठेवायचा आहे. डोक्यावरती ठेवल्यानंतर मी 1, 2, 3 म्हणणार आणि 1, 2, 3 म्हटल्यानंतर सगळ्यांनी समोरची जी सफेद लाईन आहे ती पार करायची आहे. पहिल्या 4 तया ती सफेद लाईन पार करतील, अजिबात कप न पाडता त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीतल्या खेळामध्ये. ही सफेद लाईन पार करत असताना कप जर पडला तर तो कप पुन्हा तसाच उचलायचा आहे आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. ठीक आहे? आणि चालत जात असणं, धावत जात असणं, कपाला हात लावायचा नाही. 1, 2, 3.
हा टोप पडलेला आहे. शाबास, शाबास, शाबास. बरोबर आहे. 2 3 बाजूला 3 आलेले आहेत. हा शाबास, 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 शाबास. हा व्यवस्थित. हा अजिबात कप पाडून देऊ नका. आणि कुठे कप तुमचा. हा मस्त मस्त छान. हा व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. मस्त मस्त मस्त. शाबास. ये बात ये इधर. हा 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 ठीक आहे. मस्त. हा ओके. हा खूप छान. ए गप माझाच पहिला कप. या खेळातून ह्या 4 ताया इथे आपल्या पुढच्या फेरीतल्या खेळामध्ये आलेल्या आहेत आणि या पुढच्या फेरीतल्या खेळाचं नाव आहे. आता हे असं नाव काय ते तुम्हाला कळेल. त्यामध्ये मी तुम्हाला एक वाक्य देणार आहे. ते वाक्य पटापटा पटापटा बोलून दाखवायचंय आणि जी ताई ते वाक्य अगदी व्यवस्थित बोलून दाखवेल ती ताई विजयी होणार आणि ती पुढच्या फेरीमध्ये जाणार आहे. त्याच्या 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या फेरीमध्ये. ठीक आहे. आणि आता ते वाक्य मी सांगतो. ते वाक्य असं आहे. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, आपल्या जिभेच्या वरती असते टाळू, त्या टाळूला. हा आणि बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. ठीक आहे. हे वाक्य पटापटा बोलून दाखवायचंय. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळ्याला तुम्ही वाक्य टाळायला लागलेलं आहे. हा लाडू चिकटला टाळ्याला मग कशाला म्हणायचं. टाळू 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 इथं असते. ही तर टाळू नाही, ही टाळू नाही, ही आपली टाळू. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. हा लाडू चिकटला टाळ्याला लाडूला बाळूला लाडूला बाळू आवडला. हा आता हे रागात, हे वाक्य रागात बोलायचं. रागात. हा लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला असं रागात. असं राग नाही ना मला. येणार येणार येणार. हा लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. बाळू चिकटला टाळू लाडू चिटकला बाळू चिकटला टाळूला. तुम्ही म्हटलं लाडू कुठे गेला. नाही, लाडू चिटकला टाळूला बाळूला लाडू आवडला. शाबाश. लाडू चिपकला टाळूला बाळूला लाडू आवडला. चिकटला चिपकला नाही. लाडू चिटकला टाळूला बाळूला लाडू आवडला. बाळूला लाडू चिपकला चिपकला टाळूला चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. ओके. हा आणि आता आपण जाणार आहोत ह्या ताईंकडे. लाडू चिटकला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला 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 टाळूला तासात बोलायचं. बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. क्या बात आहे. का जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला बाळू कुठे चिकटला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. 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 अजून एकदा. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. क्या बात आहे. व्हेरी गुड. निर्णय तुमच्या समोरच आहे. मला सांगा कोण आहेत त्या 2 ताया. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. तुमच्या दोघींचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही गेलेल्या शेवटच्या फेरीमध्ये. क्या बात आहे. जोरदार टाळ्या.
आणि ह्या दोन्ही ताया आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या फेरीमध्ये. हा ताई, कसं वाटतंय शेवटच्या फेरीमध्ये आलेलीस तू? खूप आनंद होतोय. मी कधीच या कार्यक्रमात आले नव्हते, आज पहिल्यांदाच आले आणि मला खूप आनंद झालेला आहे. आता तुमच्यापैकीच हुकुमाची राणी होणार आहे दोघींपैकी. हा, होणार ना? मग बोल ना, मीच होणार हुकुमाची राणी. हीच होणार हुकमाची राणी. ये बात है, तालिया. ताई, मला सांग की आता ह्या वर्षी वारीनिमित्त तुझं काय मागणं आहे? या वर्षी माझं माऊलींकडे एकच मागणं आहे. आपल्याकडे जी करोनाची महामारी आलेली आहे आता सध्या, ही पांडुरंग चरणन विठ्ठल रुक्माई माने ह्यांनी मुक्त करावं आपल्याला. करोनामुक्त ही जास्त आपल्याकडे पसरून देऊ, कारण मागची जी वेळ आली होती ती प्रत्येकाच्या आयुष्यात काही बोलू शकत नाही. अशी प्रत्येक महिलेवर, घरावर, कुटुंबावर प्रत्येकाने इतकं करोनाचं संकट काढलेलं आहे की ह्या वेळेस पुन्हा पांडुरंग चरणी मी प्रार्थना करते की हे करोनाची महामारी पुन्हा या वारीमध्ये येऊ नये. वा, नक्कीच. आणि माऊली ती नक्कीच दूर करते. ही ताई म्हणते मीच होणार हुकुमाची राणी. आता काय करायचं आपण? मीच होणार हुकुमाची राणी. या बात कसं वाटते पण ताई शेवटच्या छान खेळापर्यंत वाटते, आले. छान वाटते. ताई, तुझं काय मागणं आहे यावेळी वारीच्या निमित्ताने माऊलीकडे? माझी अशी इच्छा आहे की म्हणजे एकदा तरी पायवारी पंढरपूरपर्यंत घडावी. वा, क्या बाजूने माऊली ती वारी नक्की तुझी घडवून आणेल, त्यामध्ये शंकाच वाटत नाही मला. तर आता मग आता हा खेळ सुरू करूया. हा, या खेळाचं नाव आहे, आता जो तुम्हाला दोन रंगाचे जे फुगे दिसत आहेत, एक गुलाबी रंगाचा आणि एक पिवळ्या रंगाचा तुम्हाला फुगा दिसतोय, बरोबर? एकच फुगा आहे. हा काय गुलाबी रंग आणि हा पिवळ्या रंगाचा फुगा आहे का? दोन एकच दिसते. काय सांगते? गुलाबी रंगाचा फुगा दिसत नाही? हो, तो आहे ना, मग पण पिवळ्या रंगाचा फुगाच नाहीये. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसतंय. हा, समोर एकच फुगा आहे गुलाबी रंगाचा. तो फुगा तुम्ही फोडायचा आहे, पण फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. ठीक आहे? पट्टी बांधल्यानंतर गोल गोल फिरायचंय. गोल फिरून झाल्यानंतर मी 1, 2, 3 म्हणेन, त्याच्यानंतर जाऊन फुगा फोडायचाय. आणि दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे. तर आता गोल गोल फिरा. आणि 3. हा, आता फुगा फोडा जायचंय. फुगा फोडा जायचंय. इथं कुठं चालली? इथं इथं इथं. हा, शाबाश. हा, सरळ ये, सरळ. हा हा हा, शाबाश शाबाश शाबाश. हा, कोण फुगा ठपाकन. हा, हात हात लावायचा, हात लावायचा, हात लावायचा, हात लावायचा नाही, हात लावायचा नाही. हा, काही जवळ जवळ शेण चालवतीये. कोण फुगा? खाली फुगा आहे, कोण? या, या, या. हा, शाबास. मागं, 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 मागं. मागं, 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 मागं. एवढा कोणाचा राग काढला त्या फुग्यावर? नाही, कोणाचाच एवढा नाही. ठापकन फोडलास रागात? रागात नाही फोडलेला, हात लागला आणि फुटला. हात लागला आणि फुटला. व्हेरी गुड. पण खूप छान स्ट्रॅटेजी वापरलीस तू. एकदम असं शेण सारवलं, अख्खं शेण सारवत होती तू. आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. पण ताई, तुला सन मराठी वाहिनीकडून मिळते ही भेट वस्तू. कसं वाटते? उपविजेती झाली. छान वाटते. छान वाटते की आनंद आनंद वाटते. खेळ कशात खेळ का होईना, पण आनंद. खेळ खेळायला भेटला सगळा. आनंद 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 आनंद. बरोबर आहे. आनंद, स्वतःच्या आनंदासाठी हा, आपण आनंद. हे खेळ खेळले. पण अगदी लहान झाल्यासारखं वाटलं की नाही? हो, आहे ना? शाळेत गेल्यासारखं. शाळेत गेल्यासारखं वाटलं. क्या बात आहे ताई, तुझं सुद्धा अभिनंदन. आणि पुन्हा एकदा अभिनंदन करूया आपण ह्या ताईचं, कारण ती झालेली आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी.
माऊली तुम्हा सर्वांना वारीचा असाच अनुभव आम्ही देणार आहोत. पण आजच्या भागापुरता आपण इथेच थांबूया, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी.